हाय, नमस्ते, गुड मॉर्निंग. मी प्राचार्य बेलेकर BR आणि सचिव शिवयुनिटी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य. सर्वांचं या व्हिडिओच्या माध्यमातून स्वागत करतो आणि तुमच्या सगळ्यांच्यासाठी एक गुड न्यूज घेऊन आलेलो आहे. आणि ती गुड न्यूज आहे, माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर संच मान्यता 2025-26 सध्या पूर्ण झालेली आहे. आणि त्या अनुषंगानं किंवा त्यानुसार ज्या रिक्त शिक्षक पदांची जी संख्या आपल्या हाती लागलेली आहे, या संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. मित्रांनो नमस्कार. त्यापूर्वी मला अजून एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटेल. पुन्हा मी या गोष्टीची एकदा सर्वांना आठवण करून देऊ इच्छितो. 10 मार्च 2026 रोजी झालेलं आपलं आझाद मैदान येथील आंदोलन, त्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही एक शिवयुनिटी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आम्ही एक मागणी केली होती की शासनानं सर्व खाजगी अनुदानित आणि अंशतः अनुदानित असणाऱ्या सगळ्या शाळेंना पवित्र पोर्टलवर जागा देण्यासाठीची सक्ती करावी, बंधन करावं, त्या बाबतीत एक स्ट्रिक्ट परिपत्रक काढावं. आणि त्या गोष्टीला कुठं तर यश येताना दिसते. शिवयुनिटी फाउंडेशनची मागणी कुठं तर मान्य होताना दिसते. आणि या संदर्भात व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी आपले शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे साहेब यांना मी धन्यवाद देतो आणि या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील माहिती देतो. मित्रांनो, आपल्याला या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्हा परिषद माध्यमिक विभाग कोल्हापूर जिल्हा परिषद ही जी काय 2025-26ची जी काय संच मान्यता झाली, त्याच्यानुसार आपल्याकडे एकूण किती जागा आपल्याला यातून मिळालेत, तर साधारणपणे एक्झॅक्ट 889 ते 890 इतक्या जागा कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपल्याला आत्ताच्या घडीला डिक्लेअर करण्यात आलेल्या आहेत. मग लेवल वाईज ह्या टोटल वॅकन्सीज कोल्हापूर डिस्ट्रिक्टमध्ये कशा आहेत? लेवल वाईज टोटल वॅकन्सीज कोल्हापूर डिस्ट्रिक्टमध्ये मग किती आहेत मित्रांनो? तर याच्यामध्ये SUP म्हणजे सुपरवायझरच्या कोल्हापूर डिस्ट्रिक्टमध्ये टोटल 23 जागा आहेत. टोटल 23 जागा आहेत. UGT अंडर ग्रॅज्युएट टीचर, जे शिक्षक 1 ते 5 मध्ये शिकवणार आहेत, जे अभियोग्यताधारक 1 ते 5 मध्ये शिक्षक होऊ इच्छित आहेत, अशा अभियोग्यताधारकांसाठी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण 131 जागा आहेत. आणि GT ग्रॅज्युएट टीचर जे 6 ते 8 साठी पात्र आहेत, अशा अभियोग्यताधारकांसाठी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये साधारणपणे 257 जागा आहेत मित्रांनो. त्याचबरोबर मला दिसतो, कारण या जागा ह्या 311 आहेत, म्हणजे टोटल जागाच्या जवळ